समोर येणारी जोडी आहे कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. पण मला परीक्षकांना असं सांगायचं की हेमांगीच्या बाबांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे आज हेमांगी येऊ शकलेली नाहीये. पण शो मस्ट गो ऑन, त्यामुळे कुशल झालेला रावण आणि त्यांची साथ द्यायला येणार आहेत हुबाई पूजा मंचावर पुन्हा एकदा सुप्रिया पाठारे. जोरदार टाळ्या. या 10 तोंडाने हसायचं म्हणजे ना फुफ्फुसाचं पार हार्मोनियम होऊन जातं माझ्या. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या पृथ्वी तलावर आलो कसा. नाही 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 नाही, मी कुठल्या बाईचं हरण करण्यासाठी आलेलो नाही, तर मी आलेलो आहे ऍडव्होकेट प्रभू देसाई यांना भेटायला. रावणा रावणा मी ऍडव्होकेट आहे ना, सांग ना तुझा प्रॉब्लेम सांग ना, सांग ना रावणा रावणा सांग ना रावणा रावणा सांग ना रावणा रावणा सांग ना रावणा. अरे वा, पृथ्वी तलावर आल्या आल्या टूथपेस्टची ऍड मिळाली वाटतं. बाई मी 10 तोंडांनी हसतो, मी दशानन आहे. हा दशानन. अरे लेकर तुझको जाऊंगा दुल्हन आनन पानन आनन पानन आनंद, लेकर तुझको जाऊंगा दुल्हन आनन पानन आनंद. दशानन रावण रावण दशानन. कळलं वा 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 वा. पण तुम्हाला 10 तोंडाचा खूप उपयोग होत असेल ना. कसा हो? अहो म्हणजे तुम्ही गाताना कोरसची काही गरजच नाही. हो गाण्याचा सोडा, या पृथ्वीवरती माझे खाण्याचे वांदे झालेत. म्हणजे काय, भूक लागली म्हणून एका हॉटेलमध्ये गेलो तर बाहेर बोर्ड होता पर हेड 2000 रुपीज. मग स्वस्त आहे. नाही स्वस्त आहे, पण या 10 डोक्यांचा खर्च कसा काय परवडणार मला. अरे हो बरोबर आहे. पण तुम्ही लंकाधीश ना, तुम्ही 5 स्टार हॉटेल मध्ये जायला हवं. माझी अपॉइंटमेंट का घेतलीये त्याआधी मला सांगा, तुम्ही फी पर हेड घेणार नाही ना. नाही, एका तोंडावर 9 तोंड फ्री. डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. अरे वा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या आत या. काय झालं बाई, ही हिरवी रेषा कसली आहे. लक्ष्मण रेषा. चमारी चापल चमारी पाल चमारी. शिव्या कशाला देताय. नाही बाई, माझं जरा शब्दावरचं वजन घसरलं. मला म्हणायचं होतं मारीचा पोळ मारीचा पोळ. नाही पळू नका. ही लक्ष्मण भाऊजींनी मारलेली लक्ष्मण रेषा नाहीये, ही मी झुरळांसाठी मारलेली लक्ष्मण रेषा आहे. ही रेषा ओलांडली ना की झुरळ असे पटापट पटापट मरतात. कधी काळी रावणासाठी लक्ष्मण रेषा मारली होती, आता झुरळांसाठी. तुम्ही हे टेन्शन घेऊ नका. या आत या. हे सुद्धा घरी नाहीये. तुम्ही येणार म्हणून त्यांना पंचवटीला पाठवलंय. आईला हल्लीच्या बायका रावणाला सुद्धा घाबरत नाही. आम्ही कुणालाच घाबरत नाही. बरं ते सोडा. हो थँक्यू, खूप गरम होत. म्हणजे हा विषय सोडा. हा विषय सोडा. इथे कशासाठी आलात. मी अब्रू नुकसानीचा दावा करण्यासाठी आलो. अब्रू नुकसानीचा दावा तुम्हाला कोणावर करायचंय. पृथ्वीवासियांवर. का. हो, कारण ते पाप करतात आणि माझ्या नावावरती खापर फोडतात. म्हणजे बघा, एखाद्या बाईची जर का अब्रू लुटली गेली तर तुम्ही अब्रू लुटणाऱ्याला काय म्हणता. रावणच मेला. एखाद्या माणसाचा जर कुणी खून केला तर त्या खून करणाऱ्याला काय म्हणता. रावण मेला. बघा, हे असले आरोप तुम्ही माझ्यावरती करता. या असल्या आरोपांमुळे वैतागून माझी बायको सुद्धा 10 वेळा घर सोडून गेली हो माझी. घर सोडून जाणारच. तुम्ही काय पाप कमी केली आहेत. काय अशी पाप केली मी. गीतेवर हात ठेवा. मला माफ करा, मी गीतेवर हात ठेवू शकत नाही. पण काय झालं. ओ एकदा सीतेवर हात ठेवलं होतं तर अख्खं रामायण घडलं. आता गीतेवर हात ठेवला तर अख्खं गीत रामायण घडेल. अहो गीता नावाची बाई नाहीये. कोर्टामध्ये गीतेवर हात ठेवतात आणि शपथ घेतात. जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. रावण खोटं बोलतच नाही कधी. हो. मग मला सांगा, सीतेवर वाईट नजर कोणी ठेवली.
सीतेवर वाईट नजर कुणी ठेवली? हा कुणी ठेवली? मला काय विचारता, मी तुम्हाला विचारते. नाही नाही, तुम्हाला नाही विचारत आहे, ह्याला विचारतो, ह्याला. अरे कुणी ठेवली? हा? सांग सांग, तू नाही मग तू सांग. तू सांग, तू सांग, तू सांग. किती वेळा सांगितलं एकत्र वळू नका, प्रॉब्लेम होतो आपला. हा? सांगा, खरं सांगा, कुणी ठेवली वाईट नजर? तुम्हाला सांगतो, हे पाप करतात आणि भोगावं मला लागतं, शपथ. आणि ओळखता पण येत नाही कुणी केले, सगळे सेम दिसतात बघा. बर बरं बरं, सीतेचं जाऊ दे. मला सांगा, द्रौपदीचं काय? द्रौपदीचं काय आता? काय रे, द्रौपदीचं काय बोलला नाही तुम्ही? हा? द्रौपदीचं काय? बोला बोला. उठ उठ उठ, झोपू नका, उठ. बोला बोला बोला. अहो, द्रौपदीचं वस्त्रहरण कुणी केलं सांगा? कुणी केलं वस्त्रहरण, कुणी केलं? मच्छिंद्र कांबळी. नाटकाबद्दल नाही म्हणत आहे मी, खरं खरं द्रौपदीचं वस्त्रहरण कुणी केलं सांगा, माय लॉर्ड. मला काय विचारताय? मी रामायणातला रावण आहे, महाभारतातलं मला कसं माहित असेल? हा बरोबर आहे. बाई, मला आता सांग. शकुंतला, तो भुंगा तुझ्या कानात काय सांगून गेला? तो मुंगा मला सांगत होता, बाबरे निखिला. शकुंतला कोण? खबरदार, एक शब्दही बोलू नकोस अहिल्या, नाहीतर पुन्हा तुझी शिळा करीन मी. शिळा करून जाणं परवडलं हो ह्याच्याशी संसार करण्यापेक्षा. पकडलं की नाही मंदोदरी? अहो, मी पृथ्वी तलावर एवढे वेश पालटून येते हो, पण हा माणूस 20 डोळ्यांनी मला बरोबर शोधून काढतो. मंदोदरी, आता चल आपल्या घरी. रेणुकाताई, कसं वाटलं हा रावण? अरे कुशल, तू त्या 10 तोंडांचा एकतर वापर फारच अप्रतिम केलास. तर या तोंडांचा वापर करण्याची मुळात आयडिया निलेशने दिली होती, म्हणजे ह्याच्यात त्याचा खूप मोठा सहभाग हा आहे. निलेश आपला. अरे वा निलेश, क्या बात आहे. क्या बात आहे. सुप्रिया, काय मस्त वाटतं. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून तुला पाहिलेलं आहे हुबळपूच्या मंचावर, पण आज प्रत्यक्षात पाहून पण अत्यंत आनंद झाला. गुण नाही आम्ही देऊ शकत अनफॉर्च्युनेटली, काय करणार, पण अप्रतिम झाला. सुप्रिया, कसं वाटतंय आज? खूप मस्त वाटतं, सगळ्यांना अगदी घरी असं भेटल्यासारखं वाटतं. आणि आम्हाला पण आमची मुलगी माहेरी आल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं. कुशल, आज काय ऊत आला होता परत तुला? मस्त, खूप छान. थँक्यू. अशीच धमाल करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज.